सांगली येथे कृष्णामाई महोत्सव यात्रा 2026चे काल उद्घाटन धर्मध्वज सोहळ्याने करण्यात आले। यावेळी युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। परंतु या सांगलीच्या कृष्णामाईचा इतिहास बहुतांशी लोकांना माहीत नाही। त्यामुळे शिवसेना जिल्हा सहसंघटक प्रमुख रावसाहेब घेवारे यांनी थोडक्यात सांगलीच्या कृष्णामाईचा इतिहास सांगितला। जय महाराष्ट्र। मी रावसाहेब घेवारे, शिवसेनेचा संस्थापक, शिवसेनेचा सहसंप्रमुख सांगली जिल्ह्याचं माझ्याकडे पद आहे। हा जो कृष्णामाई महोत्सव आहे, महेंद्रभाऊ चंडाळेंनी बाळासाहेबांचा एक लाडका कार्यकर्ता हा उत्सव चालू करण्याची मागे प्रेरणा, सांगली जिल्ह्याचा इतिहास, सांगली जिल्हा कुठं आहे, सांगली जिल्ह्या पूर्व इतिहास काय आहे आणि कृष्णामाई उत्सवाचा इतिहास काय आहे। राजेसाहेबांनी त्या वेळेला चालू केला कृष्णामाई महोत्सव। जनतेला कळावं की महोत्सव कसा असावा, ह्या पाण्याचं तीव्रता काय आहे, पतिव्रता किती आहे आणि ह्या कामाची चांगली योजना करण्यासाठी राजेसाहेबांनी योजना राबवली। मला सांगा, सांगलीच्या इतिहास किती लोकांना माहीत आहे? त्या कृष्णामाईच्या पाण्यात, कृष्णामाईच्या मातीत कोण कोण जन्माला आलं? जगज्जेता लता मंगेशकरचा जन्म सांगलीत झाला, नाटककार देवल खालीलकरचा जन्म सांगलीत झाला, उद्योगपती आबासाहेब गरवारे सांगलीत झाले, विजय हजारे, नंदू नाटेकर सारखे क्रिकेटिंग सांगलीत जन्माला आले, हिंदकेसरी मारुती माने जन्माला। हा सांगलीचा केवढा मोठा इतिहास आहे। जगात नावं कमावणारी माणसं ह्या कृष्णामाईच्या ह्या तांबड्या मातीत जन्माला आली। हा इतिहास सांगलीचा आहे। उद्योगधंद्यात महाराष्ट्रात नसतील तेवढे मोठे साखर कारखाने महाराष्ट्रात फक्त 10 कारखाने सांगली जिल्ह्यात आहेत। शुगर फॅक्टरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। आज आमच्याकडे द्राक्ष आणि गुलाबाची फुलं परदेशात जातात। केवढा अभिमान स्वाभिमान या मातीनं या कृष्णामाईनं जगवलेला आहे। हा इतिहास सांगण्यासाठी महेंद्रभाऊ सारखा एक कार्यकर्ता उभा राहिला आणि त्यानं अद्वितीय असं हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। कृष्णामाईचा उत्सव सांगलीकरांनो, सांगलीकरांचा अभिमान स्वाभिमान वाटावं, याचा स्वाद घ्या आणि बघा कृष्णामाईचं पवित्रता किती आहे, कृष्णामाई किती चांगली आहे। माझी सांगली भयंकर चांगली आहे। राजेसाहेबांनी वसवली, वसंतदादांनी फुलवली, राज्यकर्ते किती झाले। सांगलीचा इतिहास वसंतदादा राजारामबापूंनी इतिहास घडवला। महाराष्ट्रात राजकारणात अग्रेसर असणारी सांगली। आता या ठिकाणी मला एक आव्हान करायचं सांगलीकरांनो, तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहिजे असेल तर महेंद्रभाऊ चंडाळेंनी उभं केलेला हा प्रपंच तुम्ही डोळ्यानं बघा आणि त्यांना आशीर्वाद द्या, शुभाशीर्वाद द्या। त्यांच्या पाठीशी सर्व गणपती बाप्पा आहे आणि मी तर माझ्या मुलासारखा महेंद्रभाऊ चंडाळे आहे। मी त्याला आशीर्वाद देतो। असेच पुढे वाढत जा बेटा, मोठा हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपण जी पत्रिका बघितलेली आहे कृष्णामाई महोत्सवाची, तर यामध्ये मुख्यत्वे करून प्रमुख उपस्थिती आपली एक दिवसासाठी का होईना आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तर हे देखील इथे येणार आहेत। याबद्दल आपण काय सांगाल? मी आज रात्री चालू निमंत्रण द्यायला। उद्या सकाळी तुम्हाला त्या दुपारनंतर मला बातमी कळेल आणि आणणार म्हणजे आणणार। माझ्या 55 वर्षाची कारकीर्द आहे। मी संस्थापक आहे। 70 साली शिवसेना काढलेली आहे। त्यामुळे शिंदेसाहेब माझ्या सांगलीला नाही मानणार नाहीत एवढे मला खात्री आहे। सांगलीचा सर्व इतिहास बघता आपण पाहतोय की या ठिकाणी बरेच कलाकार जे आहेत आणि त्यांनी या मातीत जन्म घेतलेला आहे, बरेच उद्योजक आहेत, ते देखील इथून होऊन गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे देखील या ठिकाणी येणार आहेत। तर त्यांना निमंत्रण द्यायसाठी घेवारे जात आहेत आणि उद्या आपल्याला या संदर्भात अधिक माहिती कळेल। विधानसभा क्षेत्रप्रमुख आपल्यासोबत, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग हे देखील आपल्यासोबत आहेत। महेंद्रभाऊ चंडाळेंचे एक खंदे समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांचे मित्र देखील आहेत, अतिशय जवळचे आहेत। तर यांच्याकडून देखील या महोत्सवाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। 27 जानेवारी 2026 रोजीपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि ते 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा महोत्सव सुरू होणार आहे। या महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, संतांचे या ठिकाणी प्रवचन मोठ्या प्रमाणात होणार आहे। सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहे आणि सगळ्यात मोठा असा हा महोत्सव या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मी सर्व सांगलीकर जनतेला आव्हान करीतो की या अतिभव्य अशा सोहळ्याचं तुम्ही साक्षीदार व्हा आणि या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि कृष्णामाईचं तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद घ्या व कृष्णामाईप्रती तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा। कृष्णामाई महोत्सवाला येण्याचं आवाहन
प्रत्येक जणच या ठिकाणी करत आहे आणि सांगलीकरांसाठी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे जो महेंद्र चंडाळे यांनी आणलेला आहे. त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं देखील यामध्ये योगदान आहे. त्याचबरोबर आपले गणपती संस्थानचे राजे पटवर्धन यांचं देखील यामध्ये योगदान आहे. असं सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा भला मोठा असा महोत्सव 27 जानेवारी पासून चालू होतोय तर 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत याची सांगता आहे आणि सर्व सांगलीकरांनी याचा लाभ घ्यावा आणि यामध्ये आपलं योगदान जरूर द्यावे अशीच आमच्या सांगली प्रहार टीमकडून देखील आम्ही सर्वांना आवाहन करतोय. धन्यवाद.